नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा संतोष पाटील लॉगरते आपलं सगळ्यांचं मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गरमीचं सीझनचं चालू झालेलं आहे. सध्या सगळीकडे यात्रेचं अगदी स्वरूप भरपूर जोरात आणि यात्रेचा महोत्सव आणि सगळा उत्सव जोरात सगळीकडे चालू आहे. जिकडे तिकडे यात्रा, रामनवमी म्हणा किंवा अन्य इतर ठिकाणीची यात्रा, भरपूर यात्रा चालू असतात, देव्यांच्या यात्रा. तर तशीच आज आमच्याकडे कोंगळे सताई देवी म्हणून जी यात्रा आहे, आज बरोबर एप्रिलच्या या महिन्यात ती यात्रा येते आणि आज तिचा उत्सव आहे. तर आपण थोड्या वेळात अगदी खाली त्या सताई देवीच्या मंदिरात यात्रेसाठी जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि तो आज तुम्हाला आज व्हिडिओ दाखवणार आहे. तर चला पाहूयाच या यात्रेचं महत्त्व आणि सताई देवीचं महत्त्व आणि या यात्रेची मजा, आनंद घेऊया. सो पुन्हा आपण खाली जाऊन नक्कीच व्हिडिओ घेणार आहोत. आपण मंदिरात आलेलो आहे. रांगोळी वगैरे सुंदर अशी रांगोळी या फुलांचे काढलेले आहे आणि सजवलेले आहे. कारण देवीचा उत्सव आहे, यात्रा उत्सव म्हणून, आणि यात्रेकरू या देवीच्या उत्सवाला येत असतात. सो आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत आता. यात्रेकरू या देवीच्या दर्शनासाठी अगदी आवडीने आणि उत्साहाने येत असतात. असे यात्रेकरू देवीच्या दर्शनासाठी चालू झालेले आहेत या यात्रेच्या निमित्ताने. हे पाहतोय आपण. या यात्रेसाठी तर त्यांना या सताई देवीच्या निमित्ताने यात्रेचा खूप शुभेच्छा आणि असेच आनंदी, कारण त्या नेहमी वारंवार त्यांचं आम्हाला गुरुमुळे त्यांचे नक्कीच मार्गदर्शन असतं आणि खूप मला वाटतं. शाळेच्या आम्ही कोकणात येतात, सदैव चेहऱ्यावरती आनंद असतो आणि सदैव उत्तम असं मुलांना मार्गदर्शन असतात. आणि आज त्या सताई देवी कोकणीच्या यात्रेला त्याबद्दल त्यांना सुद्धा मनापासून आभार आणि खूप खूप आपली देवीची यात्रा आटोपल्यानंतर हा तिचा मांड मांडण्याचा कार्यक्रम चालू होतो. जे एकावले असतात, एकावले खेळण्या अगोदर देवीला गारणं घालावं लागतं, मनसावं लागतं आणि तो तांदळाचा कणा काढलेला आपल्याला दिसतोय. आणि हा तांदळाचा कणा म्हणून तांदूळ काढून अगदी या देवीची शोभा वाढवली जाते आणि देवीचं हे आजचं मानपान आहे ते दिलं जातं. सो आजूबाजूला यात्रेकरू सगळे आलेले आहेत या देवीच्या दर्शनानिमित्त आणि हा मांड मांडण्याचा कार्यक्रम चालू आहे. सो बाहेरसुद्धा अंगणात हा मांड मांडला जातो आणि इथे एकावले खेळले जातील. आता थोड्या वेळात वाजाप होईल. तर 5 पानाचा विडा अशा प्रकारे याची तयारी केली जाते. कणा रांगोळी काढलेली आहे उत्तम अशी.
हनुमंताचे डोळ्यात आले श्री माता माता माऊली बाय माझे आज जत्रेचा दिवस आणि बाय तुझी भर राखण बाय तुझी झालेली आहे काम झालेला आहे पार्वती माझे आणि बाय भर राखण अख्खा गावच्या सेवेचे हजर आहे काय आमच्या जत्रेमध्ये काय आमच्या मंडळाकडून काय चुकी झाल्याचे आमच्या पुजाऱ्यांनी किंवा मनसदारांनी काय चुकी झाल्याचे तुम्हाला मान्य करून घे आणि हा तुझा देणार तो हा दरवर्षीचा आहे तो बाई तुझ्यासमोर धरलेला आहे आणि तो मान्य करून घे त्याच्या काही आपल्या जायचं झालं तर आपल्या गावाला बोलवून ठेव आणि सर्वांना एकत्र करून बांधून ठेव जरा वेगवेगळे कुठेतरी धावतात सर्वांना एकत्र करतील असा अर्थ करता Thank you.